नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज अनफिल्टर्ड या चॅनलवरती. तर आत्ता पण दूध काढून झाले. मी चाललो आहे आता म्हैशी वगैरे घेऊन सोडायला त्यांना, कारण मामा आहे तो आमचा शेण भरतोय. आज लेट उठला जरा, म्हणून आता मी चाललो आहे त्यांना घेऊन वरती. आणि तिची चिखलाची वाट होती ना, ती आता पुन्हा सुकली आहे. आता एवढा काही इश्यू नाही चालत जायला. दाखवतो ना तुम्हाला. हे बघा आता कसे झाले बघा. आता याच्यामधून चालायला काही इश्यू नाही. मला तर 2 बागा साफ करायच्यात ना, त्याच्यातली एक बाग आता मी त्या बागेमधून जाणार आहे. तुम्हाला दाखवतो. ती पण साफ करायची आहे. चल, ती पण साफ करायची. तिकडे पण बऱ्यापैकी गवत वगैरे वाढले, ते पण साफ करायचे. पण त्याच्या आधी वरची साफ करायची, कारण ती मेन आहे बाग. आणि त्याच्यानंतर ही पण मेनच आहे, पण हिच्यामध्ये एवढं नाही, तिच्यामध्ये थोडी जास्त वाढले आणि ती मोठी आहे जरा त्याच्यामुळे, म्हणून. हे चल, किती बाग आहे हे बघा. असे काजू आहेत आणि ही पण साफ करायची आहे. तिकडे एंड होते तिथे, आणि इकडे अशी वरती चालू होते. सगळ्या काजू आहेत इकडे, बाकी काय नाही. तर आज आम्ही जाणार आहे मुंबईला भावाच्या लग्नासाठी. आत्याच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यासाठी एंगेजमेंटचं तुम्ही व्लॉग बघितलाच असेल. तर त्याच्यासाठी आपण जाणार आहे. मी माझ्या बहिणीच्या गाडीतून जाणार आहे, बहिणीच्या आणि जिजूच्या. ते पण मुंबईला जाणार आहेत, मग सोबत जाणार आहे त्यांच्याच. तर आत्ता दुपारी निघायचं आहे आम्हाला. आणि त्यात आता एक इश्यू असा झाला आहे, ते आमची ती रेडी पडलेली ना, तर तो पाय मोडलेला, तिच्या पायाला आता हे झाले, जखम झाले, त्याच्यामध्ये जंतू झालेत. त्याच्यामुळे जरा इश्यू झाला आहे आता. तर बघू, डॉक्टर तिच्या आईला कोण आहे एकीकडचं, तो भेटतच नाही कुठे. मी 2 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलो, तो भेटला नाही. कॉल करते, कॉल पण लागत नाही. तर आता बघू कसं काय करता येईल ते, आणि हे करता येतं. औषध तसं आम्ही केलं आहे, गवत असतं त्याची मस्कट वगैरे, आणि माझ्याकडे औषध होतं ते आधी डॉक्टर आलेले त्यांनी देऊन गेलं, ते मी जखमेवर मारलं आहे. आणि बघू आता, जखम तिने काय केलं आहे, चाटून आहे ना पूर्ण ते अजून पसरवून टाकले. सारखे चाटत राहते, ते आतमधले जंतू आहेत ते हे होतात ना, असे चावत बसतात ना सारखे, ते शिवशिवत बसतं, म्हणजे ते चाटत बसते सारखी, म्हणून. तर आता बघू कसं काय ते. डॉक्टरला तर फोन करतो परत, सारखा करत राहतो. उचलल्यानंतर बघतो. तुमका आमचं व्लॉगर दाखवतो आहे एक. आता कॉलेज काय ते दाखवते, थांबा. याची एक आहे ना भाताची मोड घेऊन येतं डोक्यावरनं, दाखवतो थांबा. हे बघा आमचं व्लॉगर. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय मुंबईसाठी. हे बघा आमची उर्वी आणि वैभव, निलांगी वगैरे आम्ही चाललोय आता. दाखवतो थांबा तुम्हाला. आम्ही त्याची हॅरियर घेऊन चाललोय आता. वर्षभर कमी नाही पडत एवढा. निलांगी हा जिजू आणि ही निलांगी, आणि आम्ही आता चाललोय. आता किती वाजले, तर आम्ही येऊन पोचलोय लांजाला डिझेल भरण्यासाठी. आणि PUC पण काढायची होती, ती काढली आता निघतो पटपट. काय आहे समोर चालली आहे सुजुकी.
दाड वाढते बोचात राज पूर्वीच्या जास्त पोटावर प्रेशर देऊ नको. चावायचं नाही. फालतूगिरी नाही करायची पूर्वी. फालतूगिरी नाही करायची. सोचू तुम्हें पल भर भी बरस सावन जोमानी शिंपलाचे जीवन गला मोत्यात वाजते डोक्यात. सांगितलं कोणाला ती पत्रिका देऊन टाकायची ना. तिला की माझा व्हिडिओ जे रोज जात असते हॅलो हा तर खेळला होतो. होय होय शिवे देऊ नका. मार उरली. काय हिला मी मारतोय आता. काय एवढी मस्ती खोर आहे ना ही. आपल्या तिकडे खूप मस्ती करते. असं नाही बोलायचं. आत्ता आम्ही पोचलोय चिपळूणला. 5:15 झालेत. आता पोचलोय. आता बघू अजून किती वेळ लागतो ते. पंपावर थांबलो होतो जरा वॉशरूमसाठी म्हणून.
आम्ही पोचलोय खेड ते टनल वगैरे सोडून पुढे आलो आम्ही आता. तर जरा मॅगी वगैरे खायला थांबलोय भूक लागल्यामुळे. बेकार भूक लागली म्हणून आता थांबलोय आणि खातोय आता मॅगी. तर आत्ता आम्ही पोचलोय पनवेलला. जेवायला थांबलोय आता. 9 वाजले. 9 नाही 9:30 वाजले बरोबर. उर्वीला भूक लागली म्हणून आम्ही मॅगी खाल्लेली तेव्हा ती झोपलेली होती. तर आत्ता आम्ही आलोय. साई आपण कुठे आलोय उर्वी? कुठे आलोय? साई सारा म्हणून हॉटेल आहे तिथे आलोय. दाखव. उर्वी तर आम्ही काय फायनली पोचलो आहे आता मुंबईला. 11 12 वाजायला आले. पोचलो आहे.